देहूमध्ये श्री तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आपण हा थेट पाहतोय। विठुरायाच्या भक्तांना आता ओढ लागलेली आहे ते पंढरीच्या पांडुरंग भेटीची। खरंतर ज्या क्षणाची गेल्या वर्षभरापासून वारकरी वाट पाहत होते तो हा मंगल क्षण आता आलेला आहे आणि तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होतंय आणि त्याचा हा सोहळा आपण थेट पाहतोय झी24 तासवर। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचं आता हे प्रस्थान सुरू आहे। गेल्या काही तासांपासून झी24 तास या संपूर्ण कार्यक्रमावर लक्ष होतं। आपण आमच्या वेगवेगळ्या बातमीपत्रांमध्ये हा थेट प्रक्षेपण सोहळा पाहिलेला होता आणि यामध्ये आता प्रस्थान होतं आहे पालखीचं। आजचा मुक्काम तुकोबांच्या पालखीचा हा देहू नगरीमध्येच असणार आहे, इनामदार वाड्यामध्ये। विनेकरींचा बघा तिथं काय हाल आहेत। पोलीस कशामुळे अडवून मुख्यमंत्र्यांची पूजा चालू आहे, चिंता असते का? विनेकरांना तरी सोडा, बघा की तिथं दरवाजा दाखवा, विनेकरींना दाखवा तुम्ही दरवाजात। विनेकरींना सुद्धा सोडत नाही। आम्ही 23 वर्षापासून असं कधीच मिसमॅनेजमेंट झालेलं नाही। कोण आहे चौबे, त्यांना बोलवा, त्यांना दाखवा हे काय झालेलं आहे। तुम्ही फक्त तिकडे हे यांचं बघा की काय काय होतं। या इकडे दाखवा यांना, बघा वारकऱ्यांचं बघा की अरे बाबा खूप वेळचा आम्ही उभं थांबेला। मुख्यमंत्री येणार आहेत, येऊन गेले, दर्शन झालं। काय कारण दिलं? कारण आम्हाला त्यांच्या हस्ते पूजा आहे, आजची त्यांच्या हस्ते पूजा आहे असं कारण सांगितलं आम्हाला। पूजा झाली असेल ना, आता खूप उशीर झाला। खाली पडले बघा की बाहेर तिथं कोणी मदत मिळत नाही त्यांच्यावर। आम्ही उचलून ठेवलं तिकडे, चंद्रचिंकरी झाली त्याच्यावरती पडले त्यांच्यावरती तिकडे ठेवले। काय झालं इथं लागलं हो का? असलं कुठं चिंताच असतं का? असं येऊ द्या, बोलू द्या। तर तुकोबांच्या पालखीचा हा प्रस्थान सोहळा आपण थेट पाहतोय देहू नगरीमधून आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आता जमलेले आहेत आणि प्रस्थान तुकोबांच्या पालखीचा हे सोहळा याची देही याची डोळा पाहता यावं यासाठी हा सगळा खटाटोप आहे। राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वाड्या वस्तीमधून गावागावातून वारकरी समुदाय या प्रस्थान सोहळ्यासाठी देहू नगरीमध्ये आलेला आहे आणि आज अनेक महत्त्वाचे नेते मंडळी मुख्य म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा देहू नगरीमध्ये आलेले आहेत। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार अशा अनेक महत्त्वाच्या नेते मंडळींनी देहूमध्ये आज हजेरी लावलेली आहे। त्यामुळे अर्थातच या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं नियोजन आहे। नेहमीसारखा यंदाचा हा जो सोहळा आहे प्रस्थानाचा तो निश्चितच नाहीये, कारण प्रस्थानाच्याच दिवशी अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं देहू नगरीमध्ये आज आगमन झालेलं आहे। या ठिकाणी विशेष पूजा अर्चा करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे या ठिकाणचं नियोजन अर्थातच आणखी पोलीस व्यवस्था सगळं सुरक्षित ठेवण्यासाठी कडेकोट अशी सगळी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। तुकोबांच्या पालखीचं आता प्रस्थान होतंय आणि तोच हा सोहळा आपण पाहतो आहोत। सकाळपासून या प्रस्थान सोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती। सकाळपासून वेगवेगळ्या पूजा करण्यात आल्या आणि रथामध्ये बसून आता तुकोबांची ही पालखी आहे ती जाणार आहे पंढरीच्या दिशेनं आणि त्यांच्याबरोबर लाखो वारकरी पायी हा सगळा रस्ता पार पाडणार आहेत। मैलोनमैल सगळं हे अंतर पार करून अखेर पांडुरंगाची जिथे ओढ लागलेली अशा पांडुरंगाचं दर्शन होणार आहे। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून मानाच्या पालख्या देहू नगरीमध्ये आलेल्या असतात। गेल्या 8 दिवसांपासून ही सगळी गजबज देहू नगरी पाहत होती आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा हा प्रस्थान सोहळा आता आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं लवकरच प्रस्थान होणार आहे आणि दोन्ही पालख्यांचं प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचं वेळापत्रक हे सगळं जारी करण्यात आलेलं आहे। तर 18 तारखेला म्हणजेच आज संत तुकोबांच्या पालखीचा हा प्रस्थान सोहळा आपण आता पाहतोय। तर 19 जुलैला म्हणजेच उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। सखी सोहळ्याची लगबग आपण देहू नगरीमधून पाहतोय, थेट दृश्य देहूमधून पाहतोय।
तर 340वा हा पालखी सोहळा आहे. ऊन पाऊस वादळ वारा कशाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या अनुषंगाने मंदिर प्रशासनानं सुद्धा विशेष खबरदारी घेतलेली आहे. ठिकठिकाणी मंदिराच्या आतल्या बाहेरच्या भागामध्ये कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मंदिराच्या कळसाला सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. पहाटेच प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं आणि त्याचप्रमाणे महाराजांच्या पादुकांचं पूजन होऊन पालखीचं आता प्रस्थान ठेवण्यात येत आहे. आणि तीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय. पुष्पवृष्टी करताना आपल्याला दिसत आहेत. लगबग सुरू आहे. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पंढरपूरच्या दिशेने निघालेत आणि त्यांच्या चरणांचा चरण पादुकांचा एक क्षणभर स्पर्श व्हावा यासाठी सर्व भक्त मंडळ वारकरी आतुर आहे. पालखी सोहळ्याच्या समोर भाविक भक्तिभावानं भजन करताना आणि याच पालखी सोहळ्याची प्रस्थान सोहळ्याची आपण आणखी सविस्तर माहिती सध्याचे तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर थेट जोडले गेले देहू नगरीमधून. निलेश, आज अत्यंत मोठा हा भव्य दिव्य सोहळा पालखी प्रस्थानाचा, लाखो वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत. मात्र महाराष्ट्रातले तमाम प्रेक्षक झी 24 तासवर हा सोहळा पाहतायत. काय नेमके सध्याचे तपशील आहेत? प्रस्थान आता झालेला आहे का? आजचा मुक्काम कुठे आणि कसा असणार आहे? खरंच अनुपमा, ज्याच्या आतुरतेने वारकरी वाट पाहत असतात तो सोहळा आता सुरू झालेला आहे असं म्हणता येईल. खरं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ते आता त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. खरं तर या ठिकाणी असलेल्या जवळच वाड्यामध्ये ते आज विश्राम करणार आहे. पण त्यापूर्वी सकाळी आपण जर बघितलं तर सकाळी मोठे काकड आरती असेल तर पूजा असेल, या स्नानानंतर या सोहळ्याला सुरुवात झाली आणि साधारण 4:30 वाजता इंद्रायणी नदीमध्ये पादुकांचं स्नान करून या सोहळ्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल. खरं तर आजच पालखी प्रस्थान आहे ते सुरू झालेलं आहे आणि आता जर आपण बघतोय तर अतोट समुदाय आहे तो आता दिवेमध्ये घाटामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. देहू मधून आता हा जो मुक्काम आहे तो आता पुढे सरकणार आहे. खरं तर आतुरतेने वाट पाहत असतात वारकरी. पंढरीची आस लागलेल्या या वारकऱ्यांचा आता या ठिकाणी खरं तर या सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज जर आपण बघितलं तर आजचा मुक्काम हा देहू मध्येच असणार आहे आणि त्यानंतरचा मुक्काम हा पुढे उद्याच्याला सुरुवात होईल. आज सकाळपासून जर बघितलं तर मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी वारकरी दाखल झाले होते आणि आज थोडासा उशीर झाला. पालखीचं जे प्रस्थान होतं ते साधारण 2च्या सुमारास होतं, पण ते उशिरा झाला आणि 4च्या आसपास जे आहे ते पालखीला सुरुवात झाली. आताही तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ते आतमध्ये प्रदर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या भक्तिभाई मातात आणि टार मंगूंच्या नादामध्ये या ठिकाणी आपल्याला सोहळा हा जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच आतुरता होती की आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत ते इंद्रायणी नदीकाठी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर या सोहळा पाहण्यासाठी आता वरुण राजांनी सुद्धा हजेरी लावलेली पाहायला मिळते. ज्या प्रकारे तुकाराम महाराजांची पालखी बाहेर निघली त्याच वेळी पावसाने सुद्धा हजेरी लावलेली पाहायला आपल्याला मिळतात. एकूण जर बघितलं तर या ठिकाणी मोठा उत्साह आणि टाळ मृदुंगांच्या नादामध्ये माऊलीच्या नादामध्ये आपल्याला या ठिकाणी मोठे वारकरी आहेत ते उत्साहामध्ये पाहायला मिळतात. अगदी खरंय. ही आपण थेट दृश्य देहू मधून पाहत आहोत, देहू नगरीमधून. आणि एक शिस्तबद्ध अशा पद्धतीनं वारकऱ्यांचं हे सगळं सध्या आपल्याला एक प्रदर्शन पाहायला मिळतं आहे.